नमस्कार, मी शिवम बोरकर, बोरकर गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजपासून आपल्याला चालू करायचं आहे क्लास 8 मॅथ्स. जे पण विद्यार्थी क्लास 8 मध्ये शिकत आहेत, त्यांनी माझ्यासोबत कनेक्ट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आज आपल्याला बघायचं आहे फर्स्ट चॅप्टर. आपल्या चॅप्टरचं नाव आहे रॅशनल नंबर. रॅशनल नंबर. तर बघा, या ठिकाणी या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचं? तर या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे, सुरुवातीला बघायचं आहे नंबर सिस्टीम, की किती वेगवेगळ्या पद्धतीचे नंबर्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर 2 नंबरला बघायचं आहे आपल्याला टू शो रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन. काय बघायचं आहे आपल्याला? रॅशनल नंबर आपल्याला कशावर दाखवायचे आहेत? नंबर लाईनवर. त्याच्यानंतर 3 नंबरला आहे आपलं कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर. आपल्याला बघायचं आहे कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर. त्याच्यानंतर 5th नंबरला आपल्याला बघायचं आहे टू शो इरॅशनल नंबर ऑन नंबर लाईन. तर बघा, या चॅप्टरमध्ये आपल्याला एकूण 5 टॉपिक्स कव्हर करायचे आहेत, ज्याच्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे पूर्णच्या पूर्ण नंबर सिस्टीम, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचे आहेत वेगवेगळे नंबर. तर बघा, चॅप्टरला आपल्या सुरुवात करूया. तर बघा, नंबर सिस्टीममध्ये बघायचं आहे आपल्याला पहिला नंबर जो आहे तो आहे आपला नॅचरल नंबर, ज्याला आपण काउंटेबल नंबर सुद्धा म्हणू शकतो, जो की डिनोटेड करतात कॅपिटल यांनी. आणि हे जे नंबर सुरू होतात, हे सुरू होतात 1 पासून. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की जो स्मॉलेस्ट नॅचरल नंबर आहे, स्मॉलेस्ट नॅचरल नंबर तो कोणता आहे? 1 आहे. आणि आपण सगळ्यात मोठा नॅचरल नंबर सांगू शकत नाही, कारण की नंबर काय होत जातात, इन्क्रीजिंग होत जातात आणि शेवटचा नंबर आपण सांगू शकत नाही. त्याच्यानंतर बघा, की त्याच्यानंतर आला आपला 0. मग या 0ला ठेवायचं कुठं? म्हणून त्यांनी काय ठरवलं, की बाबा या 0ला आपण म्हणू होल नंबर. काय म्हणू? होल नंबर. मग 0ला ठेवायचं कुठं? मग त्यांनी काय केलं, की होल नंबरला आपण डिनोट करतो कॅपिटल डब्ल्यू, ज्याची सुरुवात होते 0 पासून 1 टू इन्फिनिटी पर्यंत. तर या ठिकाणी स्मॉलेस्ट जो आपला होल नंबर आहे, स्मॉलेस्ट होल नंबर जो आहे तो आहे 0. आपल्याला जो मोठ्यात मोठा आहे तो सांगता येत नाही. तर बघा, या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की होल नंबर जो आहे तो 0 अँड नॅचरल नंबर आहे. जो होल नंबर आहे तो काय आहे? 0 अँड नॅचरल नंबर. म्हणजे याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की जेवढेच्या जेवढे नॅचरल नंबर आहेत, बघा होल नंबरमध्ये 1 2 3 हे नंबर आहेत. नॅचरल नंबरमध्ये पण 1 पासून नंबर स्टार्ट होतात. तर जेवढे पण नॅचरल नंबर आहेत ते कशात येतात? होल नंबरमध्ये येतात. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, की एव्हरी नॅचरल नंबर इज होल नंबर, बट कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू. कॉन्व्हर्स काय? की 0 बघा नॅचरल नंबरमध्ये येते का? नाही. म्हणून एव्हरी होल नंबर इज नॉट नॅचरल नंबर. त्याच्यानंतर बघा, हे नंबर तर आपल्याला माहित होते. त्याच्यानंतर नंबर माहित झाले आपल्याला निगेटिव्ह. मग ते ठेवायचे कुठं? मग त्याला वेगळं नाव द्यायचं होतं. मग त्यांनी दिलं, त्याला म्हणलं इंटिजर्स, जे की डिनोट करतात कॅपिटल आय किंवा कॅपिटल झेड. तर याच्यामध्ये बघा, नॅचरल नंबर मधून बघा होल नंबर मध्ये जेवढे पण नॅचरल नंबर आहेत ते कशात आले? होल नंबर मध्ये. याचा अर्थ जेवढे पण होल नंबर आहेत ते कशात येणार? इंटिजर मध्ये. मग याच्या व्यतिरिक्त नवीन नंबर जे आलेत ते पण याच्यात येणार. ते नवीन नंबर कोणते येतात? निगेटिव्ह नंबर. तर बघा, या ठिकाणी आपण जर ही नंबर सिस्टीम बघत असाल इंटिजर नंबर्स, तर या ठिकाणी बघा, ॲज वी मूव्ह लेफ्ट टू राईट नंबर कसे होत जातात? इन्क्रीज होत जातात. कसे होत जातात? इन्क्रीज होत जातात. तर या ठिकाणी आपण स्मॉलेस्ट इंटिजर सांगू शकत नाही आणि लार्जेस्ट सुद्धा इंटिजर सांगू शकत नाही. त्याच्यानंतर बघा, की जेवढे पण होल नंबर आहेत, बघा होल नंबरची सुरुवात 0 1 2 पासून होते आणि या ठिकाणी बघा 0 पासून नंबर आहेत. याच्या व्यतिरिक्त पण हे नंबर आहेत.
म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो की एव्हरी होल नंबर इज इंटिजर बट कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू. कारण की बघा निगेटिव्ह नंबर होल नंबर मध्ये येत नाही, म्हणून एव्हरी इंटिजर इज नॉट होल नंबर. त्याच्यानंतर बघा की ज्या पण वेळेस आपल्याला हे साईन बघायला मिळेल आय प्लस, त्यावेळेस समजून चालायचं की आपल्याला कोणते इंटिजर लिहायला सांगितले, पॉझिटिव्ह इंटिजर, ज्याच्यामध्ये आपण लिहिणार 1 2 3. त्याच्यानंतर ज्या पण वेळेस आय निगेटिव्ह बोलले त्यावेळेस काय लिहिणार आपण की -1 -2 म्हणजे निगेटिव्ह इंटिजर. त्याच्यानंतर बघा की एवढे नंबर तर होते, मग याच्यानंतर नवीन नंबर माहीत झाले. ते नंबर कोणते होते की द नंबर दॅट कॅन बी रिटन इन द फॉर्म. कोणता फॉर्म आहे? m/n, वेअर वेअर m/n इज बिलॉंग्स टू I अँड n इज नॉट इक्वल्स टू 0. त्या नंबरला म्हणतात रॅशनल नंबर. जे नंबर आपण m/n म्हणजे काय, न्यूमरेटर आपण डिनोमिनेटर मध्ये लिहू शकतो, त्या नंबरला काय म्हणणार? रॅशनल नंबर. जसं की बघा या ठिकाणी 1/2 आणि या ठिकाणी बघा m आणि n ची व्हॅल्यू कोणते नंबर येतात? इंटिजर नंबर आहेत. तर बघा या ठिकाणी 1 आणि 2 कोणते नंबर आहे? इंटिजर नंबर आहे. आणि डिनोमिनेटर काही नाही पाहिजे आपल्याला, 0 नाही पाहिजे, म्हणून हा कोणता नंबर होतो? रॅशनल नंबर होतो. कोणता नंबर होतो? रॅशनल नंबर. त्याच्यानंतर -7/8 या नंबरला देखील काय म्हणतो आपण? रॅशनल नंबर. त्याच्यानंतर 7/0 इज नॉट रॅशनल नंबर. हा रॅशनल नंबर होणार नाही, कारण की काय, डिनोमिनेटर काय आहे त्याचा? 0 आहे. म्हणून डिनोमिनेटर काय नाही पाहिजे? 0 नाही पाहिजे, कारण की डिनोमिनेटर जर 0 असेल तर ते टर्म काय होते? नॉट डिफाईन. काय होते? नॉट डिफाईन, किंवा त्याला आपण म्हणू शकतो इन्फिनिटी. त्याच्यानंतर बघा की काही नंबर असे असतात रॅशनल नंबरमध्ये ज्याला आपण डेसिमल फॉर्म मध्ये लिहू शकतो. तर बघा या ठिकाणी हा नंबर जर आपण घेतला 0.5, तर या नंबरला आपण 1/2 असं लिहू शकतो. ज्यावेळेस 2 न 1 ला डिवाइड करणार त्यावेळेस आन्सर काय येणार? 0.5. त्याच्यानंतर बघा की 0.3333, त्यालाच असं पण लिहिलं जाते 0.3, याला आपण लिहू शकतो 1/3. मग बघा की जे नंबर डेसिमल फॉर्म मध्ये आहेत आणि ज्याला m/nच्या या फॉर्म मध्ये लिहिता येतात त्या नंबरला सुद्धा काय म्हणतात? रॅशनल नंबर. जे आपल्याला बघायचं आहे, आपला 4 जो टॉपिक आहे डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की कोणताही रॅशनल नंबर जर असेल तर त्याचा डेसिमल फॉर्म काय येतो. त्याच्यानंतर बघा की हे नंबर तर होते, त्याच्यात बघा की या ठिकाणी जर आपण एक नंबर घेतला 3/4, या ठिकाणी जर आपण मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला सेम नंबरनं, तर या ठिकाणी जो नवीन नंबर जो मिळेल 15/20, तर जो ओरिजिनल नंबर आहे तो आणि जो आपल्याला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर जो नंबर मिळतो तो कसा असतो? सेम असतो. म्हणजे या ठिकाणी आपण लिहिणार इफ वी मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय सेम नंबर, then value of rational number remains unchanged. म्हणजे ज्या पण वेळेस आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला सेम नंबरनं मल्टिप्लाय करणार त्यावेळेस त्या नंबरची व्हॅल्यू चेंज होणार नाही, किंवा त्याला आपण इक्विव्हॅलंट नंबर सुद्धा म्हणू शकतो. तर बघा या ठिकाणी इक्विव्हॅलंट नंबर म्हणजे काय? बघा या ठिकाणी आपण घेतला 3/4, त्याच्यानंतर त्याला 5 न मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय मिळालं आपल्याला? 15/20, किंवा अजून वेगळ्या नंबरनं जर 6 न मल्टिप्लाय केलं 18/24. तर हे जे नंबर असतात याला म्हणतात इक्विव्हॅलंट नंबर. इक्विव्हॅलंट नंबर. त्याच्यानंतर बघा की रॅशनल नंबर आपल्याला कळाला. त्याच्यानंतर बघा कोणता नंबर असतो? त्याच्यानंतर असतो आपला इररॅशनल नंबर. कोणता नंबर असतो? इररॅशनल नंबर. तर या ठिकाणी बघा इररॅशनल नंबर म्हणजे कोणते? बघा की जसं √2 याची जर व्हॅल्यू आपण काढली तर आपल्याला मिळते 1.4142 अँड इन्फिनिटी पर्यंत. म्हणजे आपण जर इकडे बघत असाल तर इन्फिनिटी पर्यंत हे नंबर जातात. त्याच्यानंतर बघा की जसं आपली व्हॅल्यू पाय, ज्याला आपण 22/7 किंवा त्यालाच लिहू शकतो 3.1415 अप टू इन्फिनिटी पर्यंत. त्याच्यानंतर बघा एक याला म्हणणार आपण युलर्स नंबर.
ज्याच्यामध्ये आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळणार 2.71828182 अप टू कुठपर्यंत इन्फिनिटी पर्यंत. तर हे जे नंबर आहेत याला आपण m बाय n च्या फॉर्म मध्ये लिहू शकत नाही. तर मग बघा की जे इरॅशनल नंबर आहेत ते कोणते नंबर होतात की जे नंबर परफेक्ट स्क्वेअर नाहीत, जसं √2, √3, √5. द नंबर विच आर नॉट परफेक्ट स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा की ज्या पण वेळेस आपण या फॉर्म मध्ये लिहिणार, तर हे या ठिकाणी बघा की पूर्णपणे काय केलं आपण डिवाइड केलं तर 0.5 आलं. या ठिकाणी बघा सेम नंबर रिपीट झाला, म्हणून त्याला आपण काय लिहू शकलो 1/3 च्या फॉर्म मध्ये लिहू शकलो. पण या ठिकाणी बघा कोणताच सेम नंबर रिपीट होत नाही. आणि हे जे डिव्हिजन जाते हे कुठपर्यंत जातं इन्फिनिटी पर्यंत, वेगवेगळे नंबर आपल्याला मिळतात. म्हणजे या ठिकाणी काय आफ्टर डिव्हिजन काय मिळणार आपल्याला, नंबर्स आर नॉट रिपीटेड, नॉट रिपीटेड अँड अप टू कुठपर्यंत, अप टू इन्फिनिटी पर्यंत आपल्याला काय मिळणार, नंबर मिळणार. तर बघा या ठिकाणी आपण बघितलं नंबर सिस्टीम. तर हे बघा ही जी नंबर सिस्टीम आहे आपण बघणार आहे पूर्ण एकदम टेबुलर फॉर्म मध्ये. तर बघा या ठिकाणी आपल्याला टी डायग्रामच्या याच्यात आपल्याला बघायचे नंबर सिस्टीम. यानंतर बघायचं आपल्याला नंबर सिस्टीमची ट्री डायग्राम. तर बघा या ठिकाणी की सगळ्यात वरी जो नंबर येतो तो आपला येतो रिअल नंबर. रिअल नंबर कशाला म्हणणार, जे नंबर रॅशनल आहेत. रॅशनल नंबर जे की आपण डिनोट करतो कॅपिटल क्यू ने, जे कोणत्या फॉर्म मध्ये असतो m बाय n च्या, आणि m आणि n ची व्हॅल्यू बिलॉंग्स करते इंटिजर नंबर अँड n इज नॉट इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर रिअल नंबर जे रिप्रेझेंट करतात कॅपिटल आर ने. त्याच्यानंतर या साईडने येतो आपला इरॅशनल नंबर, इरॅशनल नंबर. तर बघा या ठिकाणी जेवढे पण रॅशनल नंबर आहेत, इरॅशनल नंबर आहेत, ते कोणत्यामध्ये येतात, रिअल नंबर मध्ये येतात. त्याच्यानंतर बघा रॅशनल नंबर मध्ये आपण म्हणू शकतो की त्याच्यानंतर येते आपला इंटिजर्स. इंटिजर्स जे की आपण डिनोट करतो कॅपिटल झेड नी, जे ज्याच्यामध्ये कोणते नंबर येतात, हे नंबर येतात -1 या साईडनं -2. त्याच्यानंतर कोणते नंबर येतात आपले, होल नंबर. होल नंबर ज्याच्यामध्ये बघा जे आपण डिनोट करतो कॅपिटल डब्ल्यू नी, ज्याच्यामध्ये 0, 1, 2, 3. त्याच्यानंतर येतात आपले नॅचरल नंबर. नॅचरल नंबर जे की डिनोट करतात कॅपिटल एन नी. तर बघा या ठिकाणी आपण या ट्री डायग्राम वरून काही सेंटेन्स बोलणार आहेत, ते आपल्याला बघा की बघा या ठिकाणी नॅचरल नंबर जे आहेत 1, 2, 3, 4. या ठिकाणी बघा होल नंबर, या ठिकाणी बघा होल नंबर मध्ये एक्स्ट्रा कोण आला, 0. म्हणून ऑल नॅचरल नंबर जे आहेत ते कशात येतात, होल नंबर. त्याच्यानंतर ऑल होल नंबर कशात येतात बघा, इंटिजर. बघा होल नंबर 0, 1, 2, 3, 0, 1, 2, 3. त्याच्यानंतर ऑल इंटिजर्स कशामध्ये येतात, रॅशनल नंबर मध्ये. आणि एव्हरी रॅशनल नंबर इज काय होणार, रिअल नंबर. म्हणून या ठिकाणी बघा की या पद्धतीने जर आपण सेंटेन्स लिहिले तर ते काय होतात, ट्रू होतात. की एव्हरी नॅचरल नंबर इज होल नंबर, एव्हरी होल नंबर इज इंटिजर, एव्हरी इंटिजर इज रॅशनल नंबर अँड एव्हरी रॅशनल नंबर इज रिअल नंबर. बट जर आपण असं लिहायला जर प्रयत्न केला की एव्हरी होल नंबर इज नॅचरल नंबर, तर बघा होल नंबर मध्ये 0 आहे, नॅचरल नंबर मध्ये नाही. म्हणून या ठिकाणी एव्हरी होल नंबर इज नॅचरल नंबर होणार नाही. सिमिलरली एव्हरी इंटिजर इज नॉट होल नंबर, कारण की इंटिजर्स काय कंटेन करते, निगेटिव्ह नंबर. तर होल नंबर मध्ये निगेटिव्ह नंबर नाही. त्याच्यानंतर सेम पुन्हा बद्दल, एव्हरी रॅशनल नंबर इज नॉट इंटिजर, एव्हरी रिअल नंबर इज नॉट रॅशनल नंबर. त्याच्यानंतर बघा अजून काही नंबर आहेत, जे कोणते नंबर आहेत बघा. या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे इव्हन नंबर. इव्हन नंबर मध्ये बघा कोणते नंबर येतात, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20 अँड सो ऑन. तर बघा या ठिकाणी जे नंबर 2 न डिव्हिजिबल आहेत त्या नंबरला काय म्हणणार आपण, इव्हन नंबर. किंवा द नंबर इन विच, या ठिकाणी बघा युनिट प्लेसला कोणते डिजिट असतील, 0, 2, 4, 6, 8 हे जर नंबर असतील तर त्या नंबरला आपण म्हणणार इव्हन नंबर. बट 0 इज नॉट इव्हन, नॉट ऑड. तर या ठिकाणी बघा हे झाले आपले इव्हन नंबर. त्याच्यानंतर बघा आहे आपले ऑड नंबर. ऑड नंबर
तर बघा या ठिकाणी ऑड नंबर कोणते आहेत? 1, 3, 5, 7, 11, 9, 11, 13, 15, 17, 19, 21. तर जे नंबर इन विच युनिट प्लेस हॅव द डिजिट कोणते 1, 3, 5, 7, 9 त्या नंबरला काय म्हणणार आपण? ऑड नंबर. तर बघा या ठिकाणी 0 नाही, या ठिकाणी 0 नाही. तर या नंबरला काय म्हणतात? 0 इज नायदर इवन नॉर ऑड. त्याच्यानंतर बघा येतात आपले प्राईम नंबर. प्राईम नंबर. तर बघा या ठिकाणी कोणते नंबर? ज्या नंबरला कॉमन डिव्हायजर नसतात ते नंबर सोडून. म्हणजे जसं की 2. 2 ला 1 आणि 2 सोडले तर कोणतेच डिव्हायजर नाहीत. म्हणजे डिव्हायजर कोणता पाहिजे? 1 आणि दॅट नंबर. तेच नंबर काय होतात? प्राईम नंबर. मग प्राईम नंबर कोणते येतात? 2, 3, 5, 7 अँड सो ऑन. तर बघा या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व करत असणार तर इव्हन नंबरमध्ये बघा 2 आहे आणि बाकीचे पण जेवढे प्राईम नंबर आहेत ते कोणते येतात? ऑड आहेत. म्हणून या ठिकाणी काय लिहू शकता तुम्ही की 2 चे कसा नंबर आहे जो इव्हन पण आहे आणि काय आहे? प्राईम नंबर. म्हणून 2 इज ओन्ली इव्हन प्राईम नंबर. त्याच्यानंतर बघा ज्या नंबरला आपण वेगवेगळ्या नंबरनं काय करू शकतो? डिवाइड करू शकतो तर त्या नंबरला म्हणतात कंपोजिट नंबर. तर बघा या ठिकाणी कोणते नंबर आहेत आपले? कंपोजिट नंबर कोणते आहेत? 4, 6, 8, 9, 10. तर बघा या नंबरला आपण की 1 आणि 4 सोडून कोणत्या तरी नंबरनं काय करू शकतो? डिवाइड. जसं की 2 नं आपण डिवाइड करू शकतो. 6 ला बघा 1 आणि 6 ला सोडून आपण कोणत्या नंबरनं डिवाइड करू शकतो? 2 आणि 3 जे डिव्हिजिबल आहेत. म्हणून या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण 1 लिहिला नाही. या ठिकाणी आपण 4 लिहिला, सॉरी 1 लिहिला नाही. म्हणजे 1 काय तुमचा? 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. तर बघा या ठिकाणी आपली पूर्णच्या पूर्ण नंबर सिस्टीम झालेली आहे. तर आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.